कुंकुमवाचन हे श्रीयंत्रावर केले जाते। श्रीयंत्र जर नसेल तर तुम्ही देवीचे टाक किंवा देवीच्या मूर्ती त्यांच्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमवाचन करू शकता। कुंकुमवाचन करत असताना सर्वात प्रथम आपण एक पाट घ्यावा आणि त्याच्यावर लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या तामणामध्ये तुम्ही अशी रास काढली तरी सुद्धा चालेल किंवा तांदळावरच आपण श्रीयंत्र ठेवायचं असतं, तर ते असं मी तांदळावर श्रीयंत्र ठेवलेलं आहे। कुठलीही पूजा करताना आपण पहिला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो, तर कुंकुमवाचन हे आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि घरामध्ये सुख शांती आणि लक्ष्मीचा सतत वास राहण्यासाठी करायचं असतं। त्यानंतर आपण हळद कुंकू फूल अक्षता धूप दीप अगरबत्ती दाखवून छान आता पूजा करून घेणार आहोत। खडीसाखर किंवा आपण जो खीर वगैरे केलं असेल असा छान प्रसाद आपण दाखवायचा आहे। कुंकुमवाचन करत असताना मधली 2 बोटे आणि अंगठा या 3 बोटांनी आपल्याला कुंकुमवाचन करायचं आहे। तर आता पूजा करताना लक्ष्मी प्राप्तीसाठी कुंकुमवाचन करताना प्रथम आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र जप हा 11 वेळा म्हणायचा आहे। श्री स्वामी समर्थ नमो नमः श्री केल्यानंतर विष्णू गायत्री मंत्रांचा जप आपण 16 वेळा म्हणायचा आहे। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात नमो नमः असे म्हणाल। लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा म्हणावे। ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात नमो नमः। त्यानंतर 99 मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः। त्याला कमलात्मक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे। ओम हिरण्यवर्णी हरिणी सुवर्ण रजस्त्र जाम चंद्रा हिरण्य लक्ष्मी जातो वेदमावह श्री स्वामी समर्थ। ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नमो नमः। ताम आवह जातो वेदो लक्ष्मी मनपागमिनीम यस्य हिरण्य विधेय गामश्व पुरुषानगहम श्री स्वामी समर्थ। ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्री महालक्ष्मी नमो नमः असं श्री सुक्त म्हणत असताना प्रत्येक ओळीच्या नंतर कमलात्मक मंत्र म्हणत कुंकुमवाचन करावे। हे हात जोडून फलश्रुती म्हणावे। फलश्रुती म्हणत असताना कुंकुमवाचन करायचं नाही। कुंकुमवाचन हे आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावशाली आहे आणि हे कुंकुमवाचन केलेलं कुंकू घरात छोट्या डबीमध्ये भरून ठेवावे आणि घरातल्या सगळ्या कुटुंबांना आणि आपण स्वतः लावावे। त्यामुळे हे कुंकुमवाचन मंगळवारी किंवा शुक्रवारी पौर्णिमा नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता।